30 वर्षे आमदारकी भोगली, आता पोराला आमदार करण्यासाठी मोहिते पाटलांशी जुळवून घेण्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे संकेत। मोहिते पाटील यांना विरोध करून बबनदादा शिंदे यांनी आपले राजकीय स्थान हे जिल्ह्यामध्ये निर्माण केलं। जणू काही मोहिते पाटील यांच्याशी हाडवैर असल्यासारखे कार्यकर्ते हे भडकवले गेले होते। 30 वर्षे बबनदादा शिंदे यांनी आमदारकी भोगून सुद्धा त्यांना आता जनतेसमोर मत मागण्यासाठी जाण्यासाठी शरद पवार यांच्या तुतारीची गरज पडत आहे। एका पत्रकाराने मोहिते पाटील यांच्याशी जुळून घेणार का असा प्रश्न विचारताच कधी न उत्तर देणारे बबनदादा शिंदे म्हणाले की शरद पवार जे काही सांगतील माझी ऐकण्याची मनस्थिती आहे। एरवी बबनदादा शिंदे हे पत्रकारांच्या प्रश्नाला नो कमेंट्स असंच उत्तर देऊन ते टाळत असतात, मात्र मोहिते पाटलांच्या प्रश्नावर बबनदादा शिंदे यांनी चक्क उत्तर दिलं आहे। शरद पवारांना मध्यस्थी करून मोहिते पाटील यांच्याशी जुळवून घेण्याची भाषा किंवा संकेत हे बबनदादा शिंदे यांच्याकडून आले आहेत। मोहिते पाटलांच्या सत्तेला, त्यांच्या वर्चस्वाला बबनदादा आणि संजय मामा शिंदे या बंधूंनी आव्हान दिलं होतं। आता तेच बबनदादा शिंदे हे पवारांनी जे सांगतील ते ऐकण्याची माझी मनस्थिती झाली आहे असे म्हणत आहेत। घराणेशाही अजून बळकट करण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडून आपल्या मुलाला माड्याचा आमदार करू इच्छित आहेत। मात्र अभिजित पाटील यांच्या समोर रणजितसिंह शिंदे यांचा निभाव लागणार नसल्याचं चित्र हे मतदारसंघात पाहायला मिळत आहे। त्यामुळे शरद पवारांशी गद्दारी करून देखील शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी या वयात बबनदादा शिंदे यांना धावपळ करावी लागत आहे असं चित्र पाहायला मिळत आहे। अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर 40 वर्ष शरद पवार यांच्या सोबत काम करणारे आमदार बबनदादा शिंदे यांनी सत्तेची चव चाखण्यासाठी शरद पवार यांच्याशी गद्दारी करून अजित पवार यांच्यासोबत घरोबा केला असं म्हटलं जात आहे। शरद पवार यांनी माढा लोकसभेच्या निवडणुकीत गद्दारांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांना चांगलंच वठणीवर आणलं आणि त्यानंतर आमदार बबनदादा शिंदे हे पुन्हा शरद पवारांकडे जाऊ लागले आहेत। अजित पवार यांनी माढा विधानसभा मतदारसंघात या 2.5-3 वर्षामध्ये कोट्यावधी रुपयाचा विकास निधी दिला, तरी सुद्धा अजित पवारांशी आता गद्दारी करून पुन्हा शरद पवार यांची तुतारी घेण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे पवारांकडे जात आहेत। आमदार बबनदादा शिंदे यांनी 30 वर्षात माढ्याचा विकास केला असता, सर्वसामान्य जनतेची कामं केली असती, खेड्यांची शहरं केली असती, रस्त्यांचे खड्डे भरून घेतले असते, रुग्णांसाठी आरोग्य सेवा दिल्या असत्या, व्यावसायिक शिक्षण संस्था काढल्या असत्या, तर समोर कोणताही उमेदवार आला तरी धक्क्याची भीती ही बबनदादा शिंदे यांना वाटली नसती। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवणार असं जाहीर करताच 30 वर्षे आमदारकी भोगणारे बबनदादा शिंदे यांची सत्तेची झूल ही पूर्णपणे उतरली असंच बोललं जात आहे। सत्ता भोगल्यानंतर आता बबनदादा शिंदे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी काल जाहीर केलं आहे। अभिजित पाटील यांच्यासारखा तगडा उमेदवार हा माढ्याच्या रिंगणात आल्याने बबनदादा शिंदे हे तुतारीकडे जात आहेत असं देखील बोललं जात आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांनी आता माघार घेतली आहे आणि त्यांनी ते काल जाहीर देखील केलं आहे। आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे येणारी विधानसभेची निवडणूक लढवतील असं त्यांनी काल जाहीर केलं आहे। जर शरद पवारांनी तुतारी नाही दिली तर रणजितसिंह शिंदे हे अपक्ष उमेदवार असतील असं बबनदादा शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे। शरद पवार यांनी मोहिते पाटलांशी जुळवून घेण्यास सांगितल्यास जुळवून घेणार का असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता पवार साहेब जे सांगतील माझी ऐकण्याची मानसिकता आहे असं बबनदादा शिंदे यांनी सांगून मोहिते पाटील यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी असल्याचं स्पष्ट
संकेत दिले आहेत. मुलाला आमदार करण्यासाठी बबनदादा शिंदे हे येणाऱ्या काही दिवसात मोहिते पाटील यांच्याशी असणारे राजकीय वैर मिटवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि आता मात्र बबनदादा शिंदे यांची घराणेशाही मोहिते पाटलांशी जुळवून घेण्याचे संकेत माढ्याची स्वाभिमानी जनता हे सर्व मान्य करणार का, हेच येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.